खासदार मेधाताई कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत। त्यांनी मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलाय। ताई, आपण बघतोय मतदान केंद्रावर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, काय भावना आहेत आज? अतिशय उत्साहाने मतदान इथे चालू आहे आणि ज्या केंद्रावर माझं मतदान आहे त्या केंद्रामध्ये खूप मोठ्या रांगा लागलेल्या आणि लोक उत्साहाने मतदान करताना दिसतात। तर नक्कीच हे उत्साहाचं वातावरण आहे आणि हे यशाकडे नेणारं वातावरण आहे। ताई, तुम्ही म्हणजे गेले काही दिवस बाहेर होता प्रचारामध्ये, आपण बघतोय पुणेकर नक्कीच साथ देतील असा विश्वास वाटतोय आज? 100% पुणेकरांनी कायमच साथ दिलेली आहे आणि याही पुढे साथ देतील। पुणेकरांना माहीत आहे की देशाचं भवितव्य, राज्याचं भवितव्य, पुण्याचं भवितव्य हे कोणाच्या हाती दिलं असता चांगलं होऊ शकतं आणि त्याच्यामुळे पुणेकरांचा निर्धार हा पक्का झालेला आहे। महायुतीचे जे उमेदवार आहेत अर्थात मुरली मोहोळ, एका काळी तुमच्यासोबत म्हणजे सुरुवात झाली आहे त्यांची सुद्धा, संपूर्ण प्रवास तुम्ही त्यांचा जवळून बघितलेला आहे, म्हणजे विश्वास वाटतं आज खात्री आहे ते खासदार होतील ज्या पद्धतीने त्यांनी सगळा प्रवास केलाय? नक्कीच माननीय मुरलीधरजी मोहोळ हे खासदार होतील आणि ते लोकसभेच्या माध्यमातून आणि मी राज्यसभेच्या माध्यमातून आम्ही एकत्रित प्रयत्न करून अतिशय चांगल्या रीतीने पुणे शहर जे आहे ते विकसित करण्यासाठी काम करू आणि त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। ताई, शेवटचा प्रश्न, पुण्यात खरं तर आपण बघितलं तर मतदानाचा टक्का गेले काही निवडणुकांमध्ये घसरताना दिसतोय। मतदारांना काय आव्हान कराल, काय विनंती कराल? विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा मतदान झालं तेव्हा मतदानाचा टक्का नक्कीच घसरला, उन्हामुळे असेल किंवा अन्य कारणामुळे असेल, पण आता इथे चित्र असं दिसतंय की मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। मी आधी काही बूथवर जाऊन आले, मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, पुणेकर उत्साहाने मतदान करतायत आणि पहिल्याच सत्रामध्ये दिवसाच्या हे जास्तीत जास्त मतदान बाहेर पडेल आणि थोडंसं दुपारी थोडं कमी होतं पण संध्याकाळी पुन्हा रिकवर होईल आणि जास्तीत जास्त मतदान पुण्यामध्ये होईल याचा मला विश्वास वाटतो। अगदी जास्तीत जास्त मतदान होईल असा विश्वास ते या ठिकाणी दर्शवत आहे आणि त्याचबरोबर ते स्वतः आता खासदार आहेत राज्यसभेवर आणि जे मुरलीधर मोहोळ आहेत ते देखील लोकसभेचे खासदार होतील आणि एकत्र पुणे शहराचा विकास करू असा देखील या ठिकाणी विश्वास त्यांनी दर्शवला आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।